दिव्यांग गरीब नागरिकांसह विद्यार्थ्यांना राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे छत्री वाटप। राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग गरीब नागरिक तसेच गरजू शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना छत्री वाटप करण्यात आले। शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात अप्पर तहसीलदार महेश खिलारी, इचलकरंजी महानगरपालिका स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, नगरसेवक राजू बोंद्रे, माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे व उपाध्यक्ष वृषभ कांबळे यांच्या हस्ते छत्र्यांचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या गेल्या 14 वर्षांतील सामाजिक कार्याचे कौतुक केले। संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्री व शालेय साहित्य वाटप, गरीब विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य देणे, अनंत चतुर्दशी दिनी गणेश भक्त व नागरिकांना थंडगार पाणी व बिस्किटांचे वाटप असे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे यांच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सैनिक कल्याण निधीस 21,000 रुपयांचा धनादेश देऊन सैनिकांप्रती असलेला जिव्हाळा जोपासला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। नगरसेवक राजू बोंद्रे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर यावेळी कार्यक्रमाचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष वृषभ कांबळे यांनी मानले। यावेळी दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष धनाजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष रेडेकर, गणेश जाधव, आप्पासू जाधव यांच्यासह दिव्यांग बांधव, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। राजे सेवाभावी संस्थेच्या वतीनं जे छत्रीचे वाटप वितरण छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सेवाभावी संस्थेनं विशेषतः विनायक पाटील आणि ऋषीनं जो हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतात, जे समाजातील शेवटच्या स्तरातील लोक आहेत त्यांना काही तर फुलाची पाकळी म्हणून जे काही मदत करतात, त्यांच्या या कार्यक्रमाला मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो। असा त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज समाजामध्ये या स्तरातल्या लोकांच्याकडे बघण्यासाठी लोकांना वेळ नाही। ही छोटंसं काम आहे, परंतु त्यांच्या या कामातून जे काही त्यांना समाधान मिळणार आहे ते खूप मोठं आहे। आता मी त्यांच्या दोघांसंग चर्चा करत होतो, छोटासा विषय परंतु जे समाधान मिळतं आपण आता मी माझ्या मुलाचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा केला, त्यातून आपल्याला जे समाधान मिळतं ते खूप वेगळं असतं। त्यामुळे दोघांचं अभिनंदन करतो।